नमस्कार, मी दीपक साळुंखे. जनमित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. धर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने वाडा तहसीलदार कार्यालयासमोर 4थ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू. मेलो तरी चालेल, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणार, मिलिंद पष्टे यांचा निर्धार. वाडा तालुका धर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने वाडा तालुक्यातील विविध 5 प्रकारच्या मागण्यांसाठी वाडा तहसीलदार कार्यालयासमोर 19 ऑगस्टपासून सुरू असलेले उपोषण आज 4थ्या दिवशीही सुरू आहे. विविध प्रकारच्या 5 मागण्यांचे निवेदन वाडा तहसीलदार यांना देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मेलो तरी चालेल असा निर्धार धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद धर्मा पष्टे यांनी जनमित्रशी बोलताना सांगितले. आपण मिलिंद पष्टे यांची याबाबतीत प्रतिक्रिया जाणून घेऊया. आज 4था दिवस उजाडलाय. मी आमरण उपोषणाला बसलोय. अन्नाचा कणी नाही खाल्लेला, जो या देशाचा पोशिंदा आहे शेतकरी, याच्यावर या तालुक्यामध्ये अन्याय चालू, याच्या संदर्भात पहिल्या दिवशीपासून बसलोय. अजूनही कोणता तोडगा निघलेला नाही. तहसीलदार 3 दिवस ओलांडून गेले तरी आम्हाला चर्चेला बोलावलं नव्हतं. रात्री 8 वाजता बोलून शेकडो महिला होत्या. त्याच्यानंतर 11वीचं ऍडमिशन ऑनलाईन पद्धतीने होतं, ते ऑफलाईन पद्धतीने पाहिजे. या तालुक्यात 9 कॉलेजेस आहेत, त्याचे प्राध्यापक पूर्ण इथं आले, शिक्षणाधिकारी आले आणि आम्हाला ठोस आश्वासन दिलं. ऑफलाईन पद्धतीने आम्ही पहिला प्राधान्य या तालुक्यातल्या मुलांना देऊ. 4 मागण्यांपैकी किती मागण्या तुमच्या आजपर्यंत मान्य झाल्या? 5 मागण्या होत्या. आपल्या 4 मागण्या मान्य झाल्या. एक 5वी मागणी या तालुक्यामध्ये डोंगरस्ता विजयगड गाव आहे, तिथे श्रीजी स्टोन प्रेशर आहे. त्यांच्याकडे कोणताही 24 तास चालवायचा परवाना नाही, पण तहसीलदार त्यांना पाठीशी घालतात आणि त्यांचा कोणतेही प्रतिनिधी इथं चर्चेसाठी बोलावला नाही तहसीलदार आहे. आणि तहसीलदार आम्हाला एक पत्र दिलं का या कोकणामध्ये 24 तास वाहतूक करता येईल, असं आम्हाला एक जिल्हाधिकाऱ्यांकडचं पत्र दिलंय. आम्ही बोलतो या कार्यालयातून तुम्हाला काही एक उत्तर त्याच्यावर देऊ शकत नाही या प्रश्नावर. आम्हाला तालुक्याचे पालक नाही हे सुद्धा बोलले, आम्हाला समाधानकारक उत्तर भेटलेलं नाही. आम्हाला तहसीलदारांकडून उत्तर पाहिजे का यांच्याजवळ 24 तासचा परवाना आहे का नाही, कोणता असेल जी आर ते मला दाखवावा, त्यांच्या सही शिकायचं पाहिजे, तरच हे आंदोलन मागे होईल. नाही तर आंदोलन मागे होणार नाही. आमरण आंदोलन चालू आहे. कालपासून डॉक्टर बोलले तुमची तब्येत खालावली, पण या शेतकऱ्यांसाठी, आदिवासी समाजासाठी मिळून तरी प्रयत्न पण मागे हटणार.